कधी-कधी भाजी करायचा खूपच कंटाळा येतो, पण नुसतं डाळ भात हे खावंसं वाटत नाही. त्याचसाठी आज मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आली आहे एकदम सोपी व झटपट बनणारी टोमॅटो चटणीची रेसिपी. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. सर्वात आधी तवा गरम करून घेऊया. तवा गरम झालेला आहे, त्यामध्ये घालूया 1 चम्मच तेल. गॅसची फ्लेम लो ठेवायचा आहे. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये घालूया 4 ते 5 बारीक चिरून घेतलेले लसूण. लसूण हलका ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. लसूणचा कलर चेंज झालेला आहे. आता त्यामध्ये घालूया 1 मीडियम साईजची हिरवी मिरची. मिरचीमधले बिया जे आहेत ते काढून टाकायचे आहेत. मिरचीला हलकं फ्राय करून घेऊया. आता त्यामध्ये घालूया 2 मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो. टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत. टोमॅटो घालून परतवून घेऊया. आता त्यामध्ये घालूया मसाले. मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेला आहे अर्धा चम्मच जिरा पावडर, अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर, पाव चम्मच गरम मसाला, पाव चम्मच काली मिरी पावडर आणि पाव चम्मच हळदी पावडर. मसाले घालून मसाल्यांना परतवून घेऊया. मसाल्यांना 30 सेकंदसाठी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. मसाले फ्राय झालेले आहेत. आता त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि एकदा परतवून घेऊया. 1 मिनिटसाठी परतवून घ्यायचं आहे. ही चटणी तुम्ही डाळ भात, चपाती, भाकरी किंवा पराठ्यासोबत सुद्धा खाऊ शकतात. परतवून झालेलं आहे. आता त्यामध्ये घालूया 2 चम्मच पाणी. एकदा मिक्स करून घेऊया. आणि झाकण ठेवून 1 मिनिट शिजवून घेऊया. 1 मिनिट झालेलं आहे. एकदा परतवून घेऊया. आणि पुन्हा त्यामध्ये घालूया 2 चम्मच पाणी. एकदाच भरपूर पाणी नाही घालायचं आहे. असं मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी घालूनच शिजवून घ्यायचं आहे. एकदा परतवून घेऊया. आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून 1 मिनिट शिजवून घेऊया. 1 मिनिट झालेलं आहे. एकदा परतवून घेऊया. टोमॅटो जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे. आता त्यामध्ये घालूया 1 चम्मच पाणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परतवून घेऊया. जर टोमॅटो शिजला नसेल तर तुम्ही अजून थोडं पाणी घालून वाफेवर परत शिजवू शकता. ही चटणी जेवढी झटपट तयार होते तेवढी चविष्ट सुद्धा लागते. कोथिंबीर घालून 30 सेकंदसाठी परतवून घ्यायचं आहे, म्हणजे कोथिंबीर जी आहे ती सुद्धा छानपैकी शिजली जाईल. 30 सेकंद झालेले आहेत. गॅसचा फ्लेम बंद करूया. एकदम सोपी व चविष्ट टोमॅटोची चटणी बनवून तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.